नमस्कार, भिवंडी वृत्तांमध्ये आपले हार्दिक स्वागत। आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपलेल्या आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे। भिवंडी तालुक्यातील मरांडापाडा येथे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर उभारणारे राजूभाऊ चौधरी व त्यांचे सर्व सहकारी प्रशिक्षक शेलार सर, शेलार मॅडम, डॉक्टर राजूभाऊ चौधरी नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराज कळावे, महाराजांच्या स्वराज्याप्रतीचा असलेला लहान वयात स्वराज्य निर्मितीचा घेतलेला ध्यास मुलांनी थोडासा आत्मसात करावा म्हणून एका शिबिराचे आयोजन करून लाठीकाठी, दांडपट्टा चालवणे, तलवारबाजी अशा विविध शिवकालीन शस्त्रकलांचे प्रशिक्षण मराडेपाडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणात घेण्यात येत आहे। यात मुलांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला। शिवक्रांती प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी याबद्दल माहिती दिली। पायपुल टाकून टाकला घेतलं, पाठीमाग घ्यायचा आणि खोच करायचा। समजलं? तर परत एक खोच, दोन पाय टाक पुढे, पाठीमागे, शाबाश, मस्त। चला जागेवर त्या स्थितीमध्ये दोन, शाबाश। कसं थांबायचंय? आता कोणता पाय उचलायचा माहिती आहे? भाला वर केलाय, छान केला वर, अजून व्यवस्थित वर करायचा आहे। केला, डोक्याला लावायचं, डोक्याला, कपाळाला परत एकदा। चला खाली या, खाली या, चला परत जागेवर या। थांबणार आहे, कपाळाला भाला बरोबर। समजलं सर्वांना? इथं आलो, इथं भाला घ्यायचा आहे, समजलं? चला परत एक, दोन, भाला उचला। डावा पाय कोणता आहे? तू बघ बाळा, तू तिकडे थांब, वरती आली बरोबर, इथं आलो आपण। ए लक्ष, वर घेतलं। डावा पाय कोणता आहे सर्वांचा? पुढे जो आहे तो डावा पाय आहे। काय करायचंय? लक्ष द्या इकडे, माझ्याकडे बघा सगळेजण, ते पाहिजे। हा, हे केल्यानंतर कर, पूजा पण कर, आशिष करा। हा, डावा पाय उचलायचा आहे आणि पाठीमागच्या बाजूला टाकायचा आहे, स्टेजकडे। हे तसं नाही, पुढून पुढच्या बाजून टाकायचं आहे आणि पाठीमागून, हे पुढून रे बाळा, परत घे। हा, इकडून घ्यायचं आणि खोच, पाठीमाग घेऊन, पाठीमाग घे आणि खोच। समजले का? आणि पुढच्या बाजूने करायचे आणि खोच, कळालं का? समजले? चला दोन, तीन ला भालावर, तीन, तीन ला खोच करायची, भाला वर घ्यायचा लगेच, मारल्यानंतर लगेच घ्यायचा आहे। दो, किती जणांनी घेतला वर? तीन, शाबाश शाबाश। चला दो, परत भाला वर घ्यायचा आहे। ए इकडे 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 केलं, दो, शाबाश। तीन, भाला वर, एक एक, सब तैयार, एक, दो, भालावर, तीन, भालावर। आता करूयात, दो, तीन, चार, पाठीमागे। सर्वांच्या लक्षात आले का? ठीक आहे, कोणाकोणाच्या लक्षात? हा, आता व्यवस्थित करायचं, पूर्ण व्यवस्थित। पाय पुढे कर, कुठला पाय पुढे करायचे? मागे बघ, मागे बघ, भालावर घ्यायचं, भालावर, तीन, वरती घ्यायचं, पाठीमागे, चार, उलटा करायचा, आता सराव करायचा आहे।
एक परत एक दोन तीन हा तू काय केलं बघ हलवून घे एक दोन पाय नाही टाकायचं पुढे झालं ना ते इथं घेते आणि परत असं करून असं घेते असं नाही वरती घेतलंय ना इथं घेऊनच मग एक दोन तीन चार शाबाश बसा परत एकदा एक दोन तीन पाय टाकायचं हा परत अशीच तिला सर सांगा हा ठीक आहे ठीक आहे शाबाश दो तीन चार दो तीन भालावर चार भालावर शाबाश चल पुढचे परत नीट व्यवस्थित पवित्रा व्यवस्थित ठेव एका रेषेत हा एक दो तीन चार मार्की खोल चला परत एकदा तू त्याला सांग पलीकडे त्यांनी धरलंय बघ कसं समोर बघ समजलं काय बघायचं अशी बघायला काय पुढे टाकायचा परत होच डावा पाय उचलायचा खोच परत डावा पाय उचलायचा खोच आणि समोर वाढायचा समजला उजवा पाय यायचा डावा पाय दोनदा दो तीन चार डावा पाय पुढे टाकायचा उजवा पाय पाठला पुढे टाकायचा आशिष तू शेजार पांढरा हा पाय उचलायचा असा उजवा डावा पाय आणि पुढे टाकायचा आणि पुन्हा खोच करायचा समजला दोन तो पिवळा टी शर्ट आशिष तुमच्या समोरच बरोबर तीनला काठी उचलायची आणि डावा पाय उचलायचा आणि सोडून टाकायचा हे असं जर तीनला वर कर रे तीनला अशी कसा नाही रे हवा असं 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 समोर कपाळावरती आणि डावा पाय उचलायचा पुढून इकडे पुढून टाकायचा इथं आता पाठवून चार. खोच. लक्षात आलंय का तुमच्या चला दो पुढं असं राहायचं तीन असं चार शाबास चला बसा सर्वांनी इकडे लक्ष द्यायचंय हा डावा पाय रे तुला आत्ताच एक निरोप आलाय की जे मुलं छान करतील त्यांना पारितोषिक मिळणार आहे मध्ये 3 पारितोषिक मिळणार आहेत जे छान करतात मुलं त्यांना शेवटच्या दिवशी सन्मानित म्हणजे शिस्त आहे एक दो एक त्यांना काठे लागतात तुम्ही इकडे या पोझिशन खांद्यावर गाठी घे 1 2 कसा उभा आहे हा ठीक आहे चला पुढे ये का तू पुढे ये थोडं अजून पुढे एक साथ सावधान बघूयात कोणाला जमते सावधान शाबाश विश्राम सावधान काठी खाली ठेवायची आहे तुझ्या बाजूला खाली अरे वा शाबाश एक साथ सज्ज दंड नमस्कार 1 दंड नमस्कार 2 3 काठी घ्यायची हातामध्ये अरे वा छान 1 3 म्हटल्याबरोबर सुरू करायचंय 2
3 2 1 2 1 2 बदल 1 2 1 2 1 2 दिशा बदल पाठीमागे सुरू 1 म्हणा दिशा बदल सुरू दिशा बदल परत जाग्यावर सुरू शाबाश बघूयात नंबर काढणार आहे इथं बघतायत बरेच जण आहेत 2 3 वर घ्यायचं लगेच 4 हा बस थांबा जागेवर या येतोय ना इथे यंदा केलं होतं ना आपण केलं होतं का हेच पाय टाकायच्या पुढे आणि पोच दुसऱ्यांदा जे केलं होतं आपण तेच करायचंय आणि जाग्यावरती आहे तसं यायचंय याच्यातून काय होणार आहे मन मनगट आणि मस्तिष्क कणखर होणार आहे उद्या मी तुम्हाला सांगणार आहे सेल्फ डिफेन्स मध्ये हात कसा सोडवायचा महिलांच्या नैसर्गिक शक्ती काय आहेत त्या पण सांगणार आहे सगळ्यांकडून करून घेणार आहे ते आणि त्याचबरोबर भारत म्हणजे काय भारताची व्याख्या काय आहे आणि मन मनगट मस्तिष्क कणखर करायचं म्हणजे काय करायचं नक्की आणि हे लाटीकाठीतून कसं होणार आहे हे तुम्हाला उद्या सांगणार आहे मी शिवरायांचा 8वा साक्षेप शिवरायांचे कैसे चालणे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिजे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहुनी करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष याहू परी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे यहलोकी परलोकी उरावे अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी डोळे उडा पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हर 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 डोळे हाताने हर 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 शिक्षण दिलं युद्धकलेचं प्राथमिक प्रशिक्षण दिलंय त्या शिवक्रांती प्रतिष्ठानचे मी खूप आभार मानते की इतक्या चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला इथे देण्यात येते भले ते लहान मुलं असो ते महिलांना असो किंवा पुरुषांना देखील असो खूप चांगल्या रीतीने इथे प्रशिक्षण दिलं जाते आम्हाला नितीन सर झाले किंवा पूजा मॅम झाल्या खूप चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण आम्हाला दिले जाते इथे आणि पुढे देखील आमची अशी इच्छा राहील की राजूभाऊ चौधरींनी आम्हाला असंच प्रशिक्षण यापुढेही देत राहो शिवकालीन युद्ध पद्धती आहे ज्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसतं हे आमच्यासाठी सुद्धा नवीनच आहे जे ते आम्हाला आत्ता प्रशिक्षण दिलं जाते त्याच्यामुळे खूप काही गोष्टी चांगल्या शिकायला मिळत आहेत संरक्षण स्वतःचं कसं करायचं अशा पद्धतीच्या खूप साऱ्या गोष्टी आम्हाला शिकायला भेटत आहेत त्यामुळे कसं वाटतं म्हणजे शिकताना कसं वाटतं एक वेगळी स्फूर्ती जाणवते जी त्या काळी एक म्हणजे विचार करू शकतो की तेव्हा ज्या पद्धतीने त्या गोष्टी सगळ्या शिकल्या जायच्या त्या आम्हाला अनुभवायला मिळतात त्याच्यामुळे आम्ही सुद्धा त्या गोष्टीसाठी खूप लकी आहोत त्यामुळे खूप चांगलं वाटते आम्हाला त्यासाठी खूप एक चांगल्या वाईब्स मिळतात या गोष्टीमधनं आम्हाला शिकण्यासाठी थँक्यू सर शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्य शिवकालीन युद्धकला हे इथे जे मुलांना प्रशिक्षण दिलं जात आहे त्याबद्दल आपलं काय म्हणजे काय सांगणार आहात आपण त्याबद्दल
सर्वात प्रथम तर मी शिवक्रांती प्रतिष्ठानचं मी मनापासून आभार मानतो. त्यांनी आम्हाला इथं आमंत्रित केलं. राजभाऊंचं आभार मानतो, ज्यांनी आम्हाला या महाराष्ट्रातल्या पहिल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या इथे पहिलं शिबिर घेण्यासाठी आम्हाला बोलवलं. त्याबद्दल आम्ही सगळे शिक्षक आणि राष्ट्रवीर संघ आभार मानतो. कारण हे जे मंदिर आहे ते मंदिरातून भविष्यातले शिवभक्त, म्हणजे आपण बघतोय आता की फक्त शिवजयंती आली की शिवभक्त तयार होतात, पण इथून जे शिवभक्त होणार आहे ते पूर्ण वेळ शिवभक्त असणार आहे आणि शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने सेवा करणार आहे. अशा ठिकाणी आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी खरं तर शिवक्रांती प्रतिष्ठान राजभाऊंचं मी मनापासून आभार मानतो. आणि एवढ्या साऱ्या मुलांना आम्हाला शिकवण्याची संधी मिळते आहे, तर त्याबद्दलही आम्हाला खूप आनंद होतो आहे. आणि परत एकदा मी प्रतिष्ठानचं धन्यवाद मानतो. जय शिवराय. च्या माध्यमातून शिवरात्री पेठेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवत असतो आम्ही, सामाजिक उपक्रम, जेणेकरून येणारा समाज जो आपला आहे तो एकदम सक्षम निर्माण झाला पाहिजे. नवीन पिढी जी येणार आहे ती सक्षम निर्माण झाली पाहिजे म्हणून विविध उपक्रम आमचे असतात. उदाहरणार्थ वक्तृत्व स्पर्धा, त्यानंतर इतर काय शालेय शिक्षण, अजून हा जो कार्यक्रम आहे शौर्य शिक्षण प्रशिक्षण. आणि प्रथमच आम्हाला राजेंद्र भाऊंच्या मनामध्ये संकल्पना आली. त्याने आम्हाला बोलून सांगितलं की बाबा असं असं आपल्याला करायचं आहे. आता मुलांचे सुट्टे लागलेले आहेत, मुलांना मग इतर वेळेस मुलं मोबाईलवर असतात, मग त्यांना काय त्यामध्ये काय प्रेरणा मिळत नाही, वेळ त्यांचा फुकट होतो. परंतु मग आम्ही ठरवलं की आपण संरक्षण प्रशिक्षण देऊ मुलांना. वेगवेगळ्या प्रकारच्या काठीला स्वतःचं संरक्षण कसं करू शकतात त्याप्रमाणे आपण करू. आणि त्याप्रमाणे मुलांनी चांगल्या प्रकारे आत्मसात करत आहेत. आणि अजून विविध विषय बाकी आहेत. 2 दिवसामध्ये अजून सोमवारपर्यंत आम्ही सर्व विषय त्यांना शिकवले जाऊ. आणि हे सर्व राजूभाऊंनी मनामध्ये आणलं आणि ते आम्हाला सांगितलं, आम्ही ते अंमलात आणत आहोत. जय शिवराय. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्याचा यज्ञ मांडला होता तसाच यज्ञ आपण इथे छत्रपतींचं मंदिर बांधून मांडलंय. त्याबद्दल आपण काय सांगताय? म्हणजे इथे जे प्रशिक्षण घेतलं जात आहे, इथे नेहमी म्हणजे वर्षातून मला वाटतं 4-5 कार्यक्रम ते केले जातात, त्याबद्दल आपण काय सांगताय? आणि आजचा जो कार्यक्रम आहे यामधून मुलांना स्फूर्ती मिळणार आहे, त्याबद्दल आपलं मत व्यक्त करा. सर्वप्रथम जय शिवराय. शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या आयोजनाने शिवकालीन प्रशिक्षण शिबिराचं आयोजन केलं आहे. गुरुवारी कैलास महाराज निश्चिते यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आम्ही आयोजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनत आहे. हे सुरुवातीपासूनच बऱ्याचशा लोकांना एक वेगळं वाटायचं की हे मंदिर बनवत आहेत, परंतु इथे शिवाजी महाराजांना दैवताचं रूप दिलं जाईल. परंतु आमच्या मनात पहिल्यापासूनच एक संकल्पना होती की आम्ही शिवाजी महाराजांना दैवत्व प्राप्त न करता आम्ही त्याच्या माध्यमातून इथे अनेक प्रकारचे कार्यक्रम उपाय, म्हणजे इथे कोणतेही जे प्रशिक्षण शिबिर असतील, त्याचबरोबर जे समाजामध्ये आपल्याला गरजेचे आहे ते आम्ही या मंदिराच्या माध्यमातून आम्ही दरवर्षी काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि गेल्या 4 वर्षापासून आम्ही इथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो युवक शिवजयंतीच्या दिवशी भाग घेऊन आणि रक्तदान करतात. त्याचबरोबर यावर्षी आम्ही वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलं होतं. आत्ताच झालेल्या शिवजयंतीच्या दिवशी या स्पर्धेला खूप चांगला असा प्रतिसाद देऊन या परिसरामध्ये, या तालुक्यामधून अनेक असे शिवभक्त जे शिवव्याख्याते आपल्याला घडवायचे आहेत पुढे जाऊन, तर अशा सर्व विद्यार्थ्यांनी जे आपले पालक आहेत त्यांनी आपल्या मुलांना इथे पाठवून खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. आणि त्याच्यातनं आम्ही 6 एक विजेते आम्ही घोषित केले. आणि त्याच्यामध्ये त्या मुलांनासुद्धा एक प्रोत्साहन मिळण्यासाठी, त्यांनासुद्धा एक पुढे जाण्यासाठी एक चांगलं असं हे आम्ही व्यासपीठ तयार करून दिलं. त्याचबरोबर आता सुट्टीच्या काळामध्ये आपली लहान मुलं असतात ती मोबाईलवर व्यस्त असतात. या लहान वयामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिलं पाहिजे, यासाठी आम्ही पुण्यावरून आमचे नितीन शेलार सर तसेच पूजा शेलार मॅडम यांनी तेवढ्या कोल्हापूरवरून मला वाटतं ते आलेले आहेत. आणि आज या त्यांच्या माध्यमातून या शिवकालीन प्रशिक्षणाचे शिबिराचं काम चालू आहे. गेल्या 3 दिवसापासून हे शिबिर अतिशय चांगल्या प्रकारे पार पडत आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी मला वाटते 70 ते 80 मुलं होती, दुसऱ्या दिवशी जवळपास 80 ते 90 मुलं होती, आज पण जवळपास 80 ते 90 मुलं आहेत. हे सगळं मुलं अतिशय उत्साहाने आणि खूप चांगल्या प्रकारे याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांनासुद्धा खूप आनंद मिळत आहे. आज आपल्या या
कलियुगामध्ये स्वतःच्या संरक्षणासाठी आज जे खरं गरजेची गोष्टी आहेत, स्वतःला आपल्या सेल्फ डिफेन्स म्हणून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आज मुली असतील, आज कॉलेजमध्ये जातात किंवा इतर वेळेस ते कधी बाहेर असल्यास त्यांना भीती नको वाटायला, त्यांच्या मनातल्या जे भीती असते ते घालवण्याचं काम आज नितीन शेलार सरांच्या माध्यमातून होत आहे. खूप चांगल्या प्रकारे ते प्रशिक्षण देत आहेत. इथे आता मी जवळपास 1 ते 1.5 ते 2 तासापासून बघत आहे. ते नुसते प्रशिक्षण नाही देत, त्याचबरोबर ते जे लहान मुलांमध्ये जे चांगले विचार कशा प्रकारे रुजले पाहिजेत त्यासाठी आईवडिलांचे तुम्ही दर्शन घेऊन आलात की नाही आलात, अशा प्रकारचे त्यांना प्रश्न विचारणे, त्याचबरोबर मुलांमध्ये काय शिकवलं पाहिजे, आपल्या हिंदू धर्माबद्दल काय माहिती दिली पाहिजे, सगळ्या गोष्टी त्यांनी आज खूप चांगल्या प्रकारे शिकवत आहेत. अतिशय चांगल्या प्रकारे शिबिराचं 3 दिवसापासून चालू आहे. येणाऱ्या 2 दिवसामध्ये अजूनसुद्धा मला वाटतं नितीन शेलार सर खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. यापुढे सुद्धा आमचे खूप काही नवीन करण्याचे इथे आम्ही मनात विचार केलेला आहे. शिवक्रांतीच्या माध्यमातून आपण बघत असाल बाजूलाच आपण इथे खूप असं चांगल्या प्रकारचं निवासी स्कूल बनवणार आहोत आणि त्याच्या माध्यमातून इथे लहानपणापासूनच आपण शिवविचार त्या लहान मुलांच्या मनामध्ये रुजवण्याचे काम करणार आहोत. तर येत्या काळामध्ये आपण अजूनसुद्धा खूप चांगल्या प्रकारच्या इथे जे काय असतील कळा किंवा शिबिर असतील ते आम्ही आयोजित करणार आहोत आणि येत्या काळामध्ये शिव मंदिर हे खूप चांगल्या प्रकारे आम्ही खूप उंचीवर नेण्याचं काम करणार आहोत. धन्यवाद. जय शिवराय. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टपदान वेष्टित न्यायालंकार मंडित षष्ठाष्ट शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौरपाताप पुरंदर क्षत्रिय क्लावतंस सिंहासनाधीश्वर महाराज राजाधिराज श्रीमंत श्रीमंत श्री श्री शिव छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय.